नमस्कार. सुवेंदू शिशिर अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री. कोण आहेत हे सुवेंदू अधिकारी? सुवेंदू अधिकारी हे एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे अतिशय जवळचे सहकारी होते. हो, ममता बॅनर्जी यांचेच अतिशय जवळचे सहकारी. ममता बॅनर्जी यांचा राजकीय वारसदार म्हणून सुवेंदू यांच्याकडेच बघितलं जात होतं. अचानक ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी समोर आले आणि सगळी गणितं होत्याची नव्हती झाली. सुवेंदू अधिकारी यांच्यावर भारतीय जनता पक्षानं अचूक लक्ष ठेवलं आणि त्यांना स्वतःकडे घेतलं. अर्थात त्यांना स्वतःकडे घेण्याच्या कहाणीच्या आधी सुवेंदू अधिकारी यांची कामगिरी बघणं ते पश्चिम बंगालचे पहिले भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री होत असताना आवश्यक ठरेल. 70 साली जन्म झालेले सुवेंदू अधिकारी खरं तर राजकारणाच्या दृष्टीने 56 म्हणजे तसे कमी वयाचे आहेत. भारतीय जनता पक्षानं काँग्रेसमधून आयात केलेले हेमंत बिस्वा शर्मा हे आसामचे मुख्यमंत्री आहेत आणि ते केंद्रीय नेते म्हणून तळपत आपली कामगिरी करतायत. त्याच मालिकेत सुवेंदू अधिकारी यांचा समावेश होऊ शकतोय. भारतीय जनता पक्षाचे बाकी सगळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असतील, देवेंद्र फडणवीस असतील, मोहन यादव असतील, हे सगळे भारतीय जनता पक्षाच्या मुठीत तयार झालेले आहेत. सुवेंदू अधिकारी हे मात्र आधी काँग्रेस, नंतर तृणमूल काँग्रेस आणि नंतर भारतीय जनता पक्षात आलेले आहेत. अर्थात शिशिर अधिकारी जे सुवेंदू अधिकारी यांचे वडील, जे मनमोहन सिंग यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री देखील होते, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेशी संबंधित होते. ते शाखेत जात असत अशी नवी माहिती देखील समोर येऊ लागली आहे. वडिलांच्या नेतृत्वात तयार झालेल्या सुवेंदू अधिकारी यांना कोणत्याही मतदारसंघात टाका, ते निवडून येतील असा त्यांचा आजवरचा इतिहास आहे. त्यांच्या आजवरच्या वाटचालीत आता ते भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी यांना पराभूत करून निवडून आले आहेत. मागच्या निवडणुकीत ते नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांना पराभूत करून निवडून आले होते. त्याच्या आधी ते एकेकाळी खासदार देखील होते आणि खासदार म्हणून त्यांनी सीपीआयच्या एका अतिशय महत्वाच्या नेत्याचा लाखाहून अधिक मतांनी पराभव केला होता. सुवेंदू अधिकारी 2010 साली प्रचंड मोठ्या प्रकाश झोतात आले. ते नंदीग्राम आणि सिंगूरमध्ये त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे. ममता बॅनर्जींची टीएमसी कम्युनिस्ट पक्षांना पराभूत करून सत्तेत आली तीच या 2 आंदोलनांमुळे. नंदीग्राम आणि सिंगूर येथे शेतकऱ्यांची जमीन घेऊन तिथे कारखाने बांधू नका, उभारू नका, औद्योगिकरणाची काही गरज नाही, ही मोहीम जी राबवली गेली त्याचे सुवेंदू अधिकारी हे बिनीचे शिलेदार होते. भूमी उछेड प्रतिरोध समिती अशा नावानी एक समिती स्थापन केली गेली होती आणि सुवेंदू अधिकारी ममता बॅनर्जी यांच्यातर्फे त्या आंदोलनाचं नेतृत्व करत होते. अर्थातच त्या आंदोलनामुळे सत्ता मिळाल्यानंतर सुवेंदू हे ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत मर्जीतले नेते झाले. त्यांना लगोलग खासदारकीचा राजीनामा द्यायला लावून पश्चिम बंगालच्या सरकारमध्ये सामील केलं गेलं आणि त्यांना खातं दिलं गेलं ट्रान्सपोर्ट, परिवहन मंत्री. परिवहन मंत्री म्हणून वाटचाल सुरू केली असतानाच सुवेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जी यांच्या सांगण्यानुसार त्यांच्यासाठी, त्यांच्या शब्दामुळे पक्षासाठी काम करत असताना एका अडचणीत आले असं म्हणतात. ही अडचण शारदा फंड चिट घोटाळा या नावाने ओळखली जाते. पॉन्झी स्कीम असतात छोट्या छोट्या, ठिकठिकाणी असतात. त्या जनतेचे पैसे प्रचंड मोठ्या प्रमाणात दुप्पट करून देण्याचं आश्वासन दिलं जातं आणि असं सांगतात की काळा पैसा या मार्गाने राजकारणी पांढरा करायचा प्रयत्न करतात. सुवेंदू अधिकारी हेच काम ममता बॅनर्जी यांच्यासाठी करत होते का असा प्रश्न समोर आला. या सर्व प्रकरणाची चौकशी सीबीआयनं सुरू केली, ईडीनं सुरू केली आणि त्यात कुठेतरी सुवेंदू अधिकारी जसे जसे अडचणीत यायला लागले तसे तसे
ते ममता बॅनर्जी यांच्यापासून दूर जायला लागले. ममता बॅनर्जी म्हणजे दीदी यांच्या सांगण्यामुळे आपण हे सगळं केलं आणि आता मात्र त्या आपल्याला दूर ठेवून त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांना पुढे आणतायत अशी सल शुवेंदू अधिकारी यांच्या मनाला तेव्हा लागली होती. त्यातच एक नवा घोटाळा आला, नारद स्टिंग ऑपरेशन. या नारद स्टिंग ऑपरेशन मध्ये सॅम्युअल नावाच्या एका व्यक्तीनं तृणमूल काँग्रेसचे नेते पैसे घेतायत असं एक चित्रीकरण केलं आणि ते चित्रीकरण नंतर व्हायरल करून तृणमूल काँग्रेस कशी भ्रष्ट पक्ष आहे हे जगासमोर आणायचा प्रयत्न केला. यात शुवेंदू अधिकारी हे देखील कुठेतरी पक्षकार्यासाठी काळा पैसा घेतायत असं चित्रीकरण होतं असं म्हणतात. शुवेंदू अधिकारी यांनी तो आक्षेप वारंवार नाकारला. अजूनही नारद प्रकरणाची चौकशी ईडी सुरू ठेवतेय आणि खरोखरच कधीतरी शुवेंदू अधिकारी यांना त्याबाबत जाब विचारायला देखील बोलावलं जाणार आहे. भारतीय जनता पक्षावर असा वारंवार आरोप केला जातो की वॉशिंग मशीन म्हणून ते पक्ष नेत्यांवर आरोप करतो. त्या आरोपातून साफ होऊन यायचं असेल तर भारतीय जनता पक्षात यावं लागतं. हेमंत बिस्वा शर्मा राहुल गांधींना कंटाळून भाजपमध्ये आले, मात्र शुवेंदू अधिकारी ममता बॅनर्जी यांना कंटाळले तर होतेच. आपल्याला तिथे राजकीय वारसदाराचं भविष्य नाही हेही त्यांच्या लक्षात आलं होतं आणि त्याच वेळेला या घोटाळ्यांमध्ये अडकल्याने ते नेतृत्वावर कमालीचे नाराज झाले होते. अमित शहा हे भारतीय जनता पक्षाचे चाणक्य आहेत. अशा अनेक नाराजांवर ते अचूक लक्ष ठेवून असतात असं म्हणतात. अमित शहांनी शुवेंदू अधिकारींना ताबडतोब घेरलं. शुवेंदू अधिकाऱ्यांचे काँग्रेस नेते असलेले, एकेकाळी काँग्रेस नेते असलेले शिशिर अधिकारी यांचा संघ परिवाराशी असलेला संबंध देखील पुन्हा एकदा चर्चेत आला आणि शुवेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसला कंटाळून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भारतीय जनता पक्षात त्यांनी प्रवेश केला ते वर्ष होतं 2020. 2021ला पाठोपाठ निवडणुका आल्या. त्या तयारीत शुवेंदू अधिकारी यांनी स्वतःला झोकून दिलं. त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाला विश्वास होता की ते जिंकून येतील. मात्र कैलास विजयवर्गीय या अति आक्रमक नेत्याचं नेतृत्व, दीदी ओ दीदी असं करत ममता बॅनर्जींना दिलेलं आव्हान आणि कुठेतरी बंगालच्या भद्रलोकात म्हणजे शिकल्या सवरलेल्या मंडळींमध्ये भाजपला न मिळालेलं स्थान, बंगालच्या उपराष्ट्रवादासाठी भाजपकडे नेता नसणं, अशा काही गोष्टी त्यांच्या विरोधात गेल्या. 77वर भाजपला समाधान मानावं लागलं आणि भारतीय जनता पक्ष अपेक्षा करत असताना त्या खोट्या ठरल्या. ममता बॅनर्जी सत्तेत आल्या. शुवेंदू अधिकारी याही वेळेला कंटाळले नाही. ममता बॅनर्जी यांनी निरोप पाठवले तरी ते परत गेले नाही असंही म्हणतात. उलट पक्षी त्यांनी ममता बॅनर्जींना असलेला विरोध तीव्र करायला सुरुवात केली. खरं तर भारतीय जनता पक्ष गेल्या 4 वर्षांमध्ये पश्चिम बंगालमध्ये अत्यंत शांत होतं. भारतीय जनता पक्ष पश्चिम बंगालच्या निवडणुकीत उतरणार आहे की नाही, किती ताकदीनं उतरणार, की बंगालचा नाद त्यांनी सोडून दिलेला आहे, अशा चर्चा सुरू असतानाच केवळ काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्ष निवडणुकीत उतरला. सुनील बन्सल सारखे त्यांचे नियोजनकार अत्यंत उत्तम रीतीने रणनीती आखून होते. त्यानुसार घडत गेलं आणि शुवेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा झाली. ही घोषणा उद्या प्रत्यक्षात येणार आहे. शुवेंदू अधिकारी ज्या वेळेला पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होतील त्यावेळेला श्यामाप्रसाद मुखर्जी जन्मलेल्या पश्चिम बंगालच्या वंगभूमीत भारतीय जनता पक्षाला या पदावर पोहोचवणारे ते पहिले नेते ठरणार आहेत. अर्थात शुवेंदू अधिकारी यांचं संपूर्ण राजकीय चारित्र्य हे वेगवेगळ्या गोष्टींनी आतापर्यंत कायम चर्चेत राहिलेलं आहे. शुवेंदू अधिकारी यांनी विवाह केलेला नाही. ममता बॅनर्जी यांचे ते उत्तराधिकारी असल्यामुळे दीदी ज्याप्रमाणे अविवाहित राहिल्या आणि जनतेच्या सेवेत त्यांनी स्वतःला झोकून दिलं, तसंच शुवेंदू अधिकारी देखील तोच वसा चालवत कुटुंबाला वेळ देणं शक्य नसल्यामुळे अविवाहित राहिले असं म्हणतात.
गेल्या काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये शुभेंदू अधिकारी यांनी अत्यंत आक्रमक हिंदुत्ववादाचा प्रचार केला होता. सनातनी हिंदू जिंकतील भवानीपूरमधून असं ते वारंवार म्हणत होते आणि ममता बॅनर्जी यांना मी कसा पराभूत करणार याची तुम्हाला मतमोजणीच्या दिवशी दर 2 तासांनी पत्रपरिषद घेऊन माहिती देणार अशी देखील त्यांनी घोषणा केली होती. ते कमालीचे आशावादी होते आणि खरं तर त्यांना प्रचंड आत्मविश्वास असं होता जिंकण्याचा असं म्हणतात. तो आत्मविश्वास खरा ठरला. खरं तर भारतीय जनता पक्षाची पश्चिम बंगालमधली बांधणी दिलीप घोष या त्यांच्या नेत्यानं केली आहे. संघ परिवाराशी उत्तम आणि जवळचे संबंध आहेत. त्यांच्या नेतृत्वात लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाला 40% वर मतं मिळाली होती. पण स्थानिक नेता हवा आणि ज्याला टीएमसीची अंडी पिल्ली माहिती आहे असं साधारणतः राजकारणाच्या भाषेत बोलतात, तसा नेता हा शुभेंदू अधिकारी असल्याचं अमित शहा यांनी उत्तम प्रकारे हेरलं. अमित शहा यांची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अर्थातच मान्य होती आणि त्यामुळे शुभेंदू यांना शक्ती देत पश्चिम बंगालचा बुरुज भारतीय जनता पक्षाने स्वतःकडे घेतला आणि आज या बुरुजाचा व्यूहरचनाकार किल्लेदार होण्याच्या तयारीत आहे. उद्या त्यांचा शपथविधी होणार आहे हजारो लाखोंच्या उपस्थितीत. शुभेंदू अधिकारी यांच्या समोरची नेमकी आव्हानं काय असतील याबद्दलही आज थोडंसं बोलणं योग्य ठरेल. पश्चिम बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णतः ढासळलेली आहे. रथ नावाच्या शुभेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यकालाच काल टिपलं गेलं. निवडणुका झाल्या, निवडणुकीत कोणतीही हत्या झाली नाही, पण निकाल लागताच 5 मृत्यू झाल्याची नोंद घेतली गेलेली आहे. खरं तर पश्चिम बंगालमध्ये सातत्याने राजकीय हत्या होत आहेत, पण क्राईम ब्युरो त्याची नोंदच घेत नाही अशी देखील माहिती वारंवार समोर येते आहे. कायदा आणि सुव्यवस्था टीएमसीच्या गुंडांच्या हातात गेलेली आहे. ते वाटेल ते करतात, त्याचाच फटका ममता बॅनर्जी यांना बसला असंही म्हटलं जात आहे. कायदा आणि सुव्यवस्थेवर नियंत्रण मिळवणं हे शुभेंदू अधिकारींसमोरचं मोठं आव्हान आहे. आजपर्यंत शुभेंदू अधिकारी यांच्या बरोबर काम करणारे 4 त्यांचे सहाय्यक वेगवेगळ्या कारणामुळे अनैसर्गिकरित्या मारले गेलेले आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमधल्या ढासळलेल्या या परिस्थितीची त्यांच्या इतकी जाणीव कुणालाही नाही. कायदा आणि सुव्यवस्था ते कशी प्रस्थापित करू शकतात महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा पश्चिम बंगालमध्ये रोजगारच नाहीत. परिवर्तन का हवं होतं त्याला कारण होतं हाताला रोजगार हवे. हे रोजगार पश्चिम बंगालमध्ये निर्माण करणं शुभेंदू अधिकारींसमोरचं मोठं आव्हान आहे. दुसरं असं बांगलादेशमध्ये ज्या काही घडामोडी झाल्या काही वेळेला शुभेंदू अधिकारी अत्यंत आक्रमक झाले होते आणि दूतावासासमोर त्यांनी निदर्शनं केली होती. त्यामुळे केवळ पश्चिम बंगालचाच टापू सांभाळणं असं नाही तर ईस्ट भागातील भारतीय जनता पक्षाची पुढची भूमिका ठरवणं हे देखील शुभेंदू अधिकारी यांच्या समोरचं आव्हान ठरणार आहे. ममता बॅनर्जी या शांत बसणाऱ्या नेत्या नाहीत. पराभवानंतर त्या राजीनामाही द्यायला तयार नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वातल्या टीएमसीला धाकात ठेवणं, त्यांच्या कोणत्याही धमकीला बळी न पडता पश्चिम बंगालचा कारभार चालवणं हे देखील शुभेंदू अधिकारी यांच्या समोरचं मोठं आव्हान आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षानं वेगवेगळ्या घोषणा केलेल्या आहेत. महिलांना जे 1500 रुपये ममता बॅनर्जी द्यायच्या त्यात 3000 रुपयांची वाढ केली गेलेली आहे. पश्चिम बंगाल सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत संपन्न राज्य असलं तरी भौतिकदृष्ट्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था, रोजगार आणि भविष्यातली वाटचाल उत्तम करण्यासाठी अर्थकारण ही शुभेंदू अधिकारी यांच्या समोरची आव्हानं आहेत. आजपर्यंत ते कधीतरी ममता बॅनर्जी यांचे उत्तराधिकारी होते, ममता बॅनर्जी यांचे शिपाई होते, नंतर ते अमित शहा यांचे शिपाई होते, नंतर ते ममता बॅनर्जी यांना आव्हान देणारे डिस्रप्टर होते. पण ते काही उत्तम गोष्टींचे निर्माते आहेत आणि राज्याला नेतृत्व कसे देऊ शकतायत हे येणाऱ्या काळात त्यांना दाखवावं लागेल. शुभेंदू अधिकारी यांना पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होणार याबद्दल शुभेच्छा देतानाच त्यांच्याकडच्या अपेक्षा त्या कशा पूर्ण करतात ते बघणं हे महत्वाचं ठरणार आहे. आज त्यांची निवड झाली आहे, उद्या त्यांचा शपथविधी आहे. भारतीय जनता पक्षाच्या परडीत पश्चिम बंगालचं राज्य टाकणाऱ्या शुभेंदू अधिकारी यांच्या पुढच्या कारकिर्दीला शुभेच्छा.
नमस्कार.